कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही, कार्यकर्त्यांनी काळजी घ्यावी। रायगड पालकमंत्री पदावर बोलताना मंत्री भरत गोगावले यांचीही प्रतिक्रिया आहे। वरिष्ठांसोबत चर्चा करून मार्ग काढू असंही भरत गोगावले म्हणाले। कुणीही भडकाऊ भाषण करू नका असं आवाहन देखील गोगावलेंनी आपल्या कार्यकर्त्यांना केलेलं आहे। मला फसवण्याचा प्रयत्न केला तर त्याचा सत्यानाश होणार असंही गोगावले म्हणतात। जो काय कार्यकर्त्यांना माझी विनंती आहे, आपल्याला कुठलाही अनुचित प्रकार घडेल असं काय हातामध्ये घ्यायचं नाही आणि कोणी एवढी काळजी करायचं काही कारण नाही आहे। भरत शेठ हा तुमचा शेठ आहे, हा इतर कोणाचा शेठ नाही आहे आणि होऊ शकत नाही आहे। कारण तुमचे अनंत उपकार जे आमच्यावरचे आहेत ते आम्ही कधी विसरणार नाही आहे आणि तुम्ही जो काय निर्णय आमच्यासाठी घेताय तो चुकीचा होऊ नये। मीटिंग तुमची चालू ठेवा, पण कोणीही भडकाऊ भाषण करायची नाही, कोणीही कोणावरती शितोडे पण उडू नका। काय तुम्ही इथनं काय बोलून त्यांच्या कपड्यावर डाग नाही पडणार हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे। भरतशेठला फसवण्याचा प्रयत्न केला, त्याचा सत्यानाश झाल्याशिवाय राहणार ना हे तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो। सरदा आणि सबुरी ईश्वर के घर में देर है लेकिन अंधेर नहीं है, त्यामुळे भरतशेठ फसणारा नाही।